नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज 2 ते 3 मैदानं टॉपची चालू आहेत आणि तुम्ही बघितलं बकासूर आणि गणराज या जोडीने आज बोहोर तालुक्यामध्ये सिंपल असा गट काढला आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो या बैलगाडा क्षेत्रातील देव का म्हटलं जातं त्याला. कारण की तो अंधारातील नंदी म्हणजेच 2-3 नंबरचे नंदी जे आहेत ते उजेडामध्ये आणतो आणि त्याने उजेडामध्ये आज गणराज हा नंदी जो आहे तो आणलेला आहे. मी प्रथमच बघतो या नंदीचा आणि बघूया आज गट सुट्टा काढलाय बकासूरने. गाडीवरती ड्रायव्हर ते सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकर आणि चांगली गाडी पाळली, सुंदर अशी गाडी पाळली. आणि बकासूर तर तुम्हाला माहिती आहे, जो बकासूरसोबत दोन्ही खांदी पळणारा बैल लागतो आता सध्या तरी. कारण की तुम्हाला ते बकासूर उजव्या खांदी गट काढतो, डाव्या खांदी सेमी काढतो आणि परत मग दोन्ही खांदी कुठल्याही असू त्या खांदी त्या ठिकाणी बकासूर पळतो तर पळतो, जसं कड लागेल किंवा आतनं लागेल गाडीत तशी. परंतु बघू, आज चांगली गाडी पाहिली आणि खरंच आज डोळ्याचं पारणं फेटणार आहे. कारण की बकासूरची लढत पाहण्याजोगी होती. कारण की त्या ठिकाणी आज गट तर निघाला आहे, परंतु सेमीला वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. कारण की सेमीला खूप एक दडपण असेल बकासूरवरती. कारण की एक नवीन नंदी आहे तो, त्याला थोडंसं आपण मी तर कधी बघितला नाही तो नंदी कधी पळताना. तर कुठे पळाला असेल तो जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कुठल्या मैदानामध्ये त्याने चांगली कामगिरी केली त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. परंतु बघूया, सेमीला मोठं आव्हान आहे. कारण की त्या ठिकाणी महारथी जे आहेत ते मैदानामध्ये आहेत आणि कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. आणि जर समजलं तर ते खूप मोठी जी आहे ती चूक घडू शकते. परंतु बघूया, आज बकासूरने आज शंखनाद केलेला आहे. बकासूर आज गट तर निघाला आहे. STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. बोहोर तालुक्यामध्ये ते मैदान झालेलं आहे. बकासूर कितव्या गटात पळाला जरा कमेंट्समध्ये सांगा. काय होतं माझ्या लक्षामध्ये राहत नाही बकासूर कुठल्या गटात पळाला. आणि आज एक मोठी गाडी पळाली आणि ही गाडी वारंवार आपण, तुम्हाला माहिती आहे, शाहिदबाईंची ज्या वेळेस मुलाखत घेतली, मी असो बाकीचे सगळे यूट्यूबर असतील महाराष्ट्रातील सगळे टॉपचे, त्यांनी वारंवार प्रश्न विचारले की आम्हाला बकासूरसोबत मथुरसोबत हिंद केसरी सचिन कधी म्हणजे पळताना बघायचे, कधी जोडी पळताना बघेल. परंतु ही योग जो आहे तो 9 तारखेला पळणार होती. ही जोडी जी आहे ती 9 तारखेला पळणार होती. परंतु मैदान जे आहे ते काही कारणास्तव रद्द झालं होतं आणि त्याच्यामुळे ही जोडी जी आहे ती आता पळाली नाही. त्या म्हणजे मैदानामुळे पळणारच नाही त्या मैदानामध्ये, मैदानच होणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण, शाहिदभाईंनी निर्णय घेतला असं की आपण ह्या मैदानामध्ये पळवण्याचा निर्णय घेऊया. आणि त्याच मैदानामध्ये त्यांनी जी आहे ती गाडी जी आहे ती पळवलेली आहे. त्याच्यामुळे आता बघूया, आज गट तर सुट्टा निघाले. कारण की आणि खूप दिवसांनी आज बरं का या बैलगाडा क्षेत्रामध्ये अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर मथुरच्या गाडीवरती तर असतातच. परंतु आज बघूया, चांगली गाडी पळाली. डाव्या खांदी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी न्यू हॉटेल सागर शाहिदबाई मुळे नातेपुतेकरांची आणबान शान सचिन डाव्या खांदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो. आदतमधला नंदी आहे तो, आता दुसरा झालेला आहे. त्याच्यामुळे आज गाडीला चांगलं स्पीड लागले आणि मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो मुंबईची आणबान शान, 3 फेऱ्याच्या बादशाह आहे तो. आणि त्याला माहिती आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदत असो किंवा दुसरा असो त्या नंदींना घेऊन कसा पळतो. आणि सचिन शहाणा बैल आहे आणि त्याच्यामुळे त्याला सांगायची काही गरज नाही. शेजारी मसने खरा 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 करते, ते का करते ते काय माहीत नाही. माझं काम चालवलं काय बघवत नाही का लोकांना काय माहिती आहे बघू. पण असू द्या, त्याला आपलं आज जे आहे ते मैदान खूप चांगल्यारीत्या, दोन्ही मैदान आहेत चांगल्यारीत्या पार पडतात. STCला आणि पित्रीलावरती मैदान चालू आहे. आणि आज काय वाटते, बकासूर मथुर आज गुलाल मिळवतील का? कारण की बकासूरच्या आज गाड्यामध्ये आज गणराज हा नंदी आहे तो एक जरा थोडासा 2 ते 3 नंबरचा नंदी आहे. परंतु त्याची चर्चा एवढी कुठे झालेली नाही. परंतु बकासूर माहिती आहे नवीन चेहरे जे आहेत ते उजेडामध्ये आणतोच. आणि मथुरला काही सांगायची गोष्ट नाही आहे. सचिन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो आदतमधला पुशेगावचा हिंद केसरी मालिक आहेत, मानकरी आहेत. आणि सचिनचे मालिक आणि मथुरचे मालिक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहेत. आणि बकासूर तर काय बोलू नको. बघूया काय होते. आज 2 मैदानं, ही मैदानं टॉपची आहेत. सर्जाविषयी थोडीशी अपडेट द्या. सर्जा आणि नवनाथ शेठ जगदाळे यांचा जो आहे लक्ष्य, ही जोडी पाळणार होती. काय झालं नक्की, कुठल्या गटात पळाली, गट पास झाला का नाही, थोडीशी ही माहिती जी आहे ती अपडेट कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आज या मैदानामध्ये मथुर बकासूर या जोडीला, म्हणजे हे वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळत आहेत, सचिन असेल मथुर असेल, या जोडीला
खूप साऱ्या शुभेच्छा. बाकी सगळ्या नंदींना शुभेच्छा देते आणि बकासूर गणराजला सुद्धा शुभेच्छा. त्यांनी आज सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी करावी. धन्यवाद.